2 साल पहले मैं आया था मलेशिया, इंडिया से एक छोटे से गाँव से, इस देश में कुछ सपने और कुछ ख्वाब लेके, जो कि मैं आज पूरे कर रहा हूँ। मलेशिया ने मुझे बहुत कुछ दिया है, बना दिया है, सिखा दिया है, फिर चाहे वो फाइनेंशियल हो या एक्सपिरियंस के अनुसार। बहुत अच्छा चल रहा है मेरा जॉब, बहुत अच्छे फ्लो में चल रहा है। तर नमस्कार भावांनो, मी योगेश आणि मी जॉब करतो मलेशिया या देशामध्ये मागील 2 वर्षापासून ॲज अ शेफ म्हणून. तर तुमचं स्वागत आहे अजून एका मिनी ब्लॉगमध्ये, इंटरेस्टिंग मिनी ब्लॉगमध्ये. इथे मलेशियामध्ये माझ्या फ्लॅटच्या खाली एक गार्डन आहे. तिथे मी गेलो होतो. इथे एक झाड होतं व त्याची फळं खाली पडलेली होती. कशाचं झाड आहे ते पण मला माहीत नाही. पण फळं खूप लागली होती. फळं खाली पडून वाटोळे होत होती. व नंतर मला हे म्हणजे 50-60 वर्षाचे एक माणूस दिसलं, म्हणजे आजोबा, जे की झाडाला पाणी मारत होते. इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती की त्यांना पाय नव्हते, तरी पण व्हीलचेअरवर बसून पाणी मारत होते. मग मी पाहिलं आणि जवळ जाऊन बोलण्याचा प्रयत्न केला. मग त्यांच्याजवळ गेलो, त्यांना विचारलं वगैरे, वगैरे. मग त्यांनी म्हटले, "घरी पण बसून काही हे होत नाही, त्यामुळे मी मारतोय. एवढी-एवढी झाडं वगैरे आणून लावतोय, पाणी वगैरे मारतोय." त्यांनी फुलवलेली बाग व माझा दिवस त्यांना बोलून इतका मस्त गेला, की मला पण वाटलं काही झालं आयुष्यामध्ये तर अल्वेज हॅपी, नो रिग्रेट. तर आजचा हा माझा व्हिडिओ मिनी ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सपोर्ट करा.